त्याला मी बी पार्ट म्हणतोय. इफ देर इज अ कार्टेशियन फॉर्म, इफ देर इज अ कार्टेशियन फॉर्म, मी डायरेक्टली बी पार्ट त्याला नाव देऊन टाकलं. काय करतोय आपण, डिस्टन्स फाइंड करतोय दोन लाईनमधलं, पण त्याचा हा कार्टेशियन फॉर्म असल्यावर कसं डिस्टन्स फाइंड करायचं हे आपण स्टेप वाईज समजून घेणार आहे. देन स्टेप फर्स्ट राईट इक्वेशन इन कार्टेशियन फॉर्म. राईट इक्वेशन इन अ कार्टेशियन फॉर्म. आता एखाद्या कार्टेशियनमध्ये काय येतं लक्षात घ्या. कार्टेशियन फॉर्ममध्ये जर असलं आपण ओळखायचं ते, पण x मायनस x1 आपण जो a असतो ते एखाद्या डिनॉमिनेटरमध्ये तो डिनॉमिनेटर कोणत्या अपोजिट स्वरूपात असतो लक्षात, म्हणजे काय तर तो अशा प्रकारे असेल समजा 3 इंटू एक्स मायनस 2, 3 इंटू एक्स मायनस 2. तर तो कार्टेशियन फॉर्म आपल्याला एकदम ह्या फॉर्ममध्ये पाहिजे, त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये क्वांटिटी पाहिजे, न्यूमिनेटरमध्ये नको. अशा वेळी काय करावं लागतं, हे कन्वर्जन करून घ्यावं लागतं एक्स मायनस 2 अपॉन 1/3, एक्स मायनस 2 अपॉन 1/3 असं आपल्याला कन्वर्जन करून तो कार्टेशियन फॉर्म एकदम जसा आहे त्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करावा लागतो. म्हणून मी पहिली स्टेप दिली तुम्हाला, राईट द इक्वेशन्स इन कार्टेशियन फॉर्म x मायनस x1 अपॉन a1, y मायनस y1 अपॉन b1, z मायनस z1 अपॉन c1. ही पहिली लाईन झाली. अँड x मायनस x2 पॉईंट वेगळा घेतला आहे अपॉन a2, y मायनस y2 अपॉन b2, z मायनस z2 अपॉन c2. अशा दोन्ही लाईन आपण त्यामध्ये घेतलेल्या आहे. ओके, x मायनस x1 अपॉन a1, y मायनस y1 अपॉन b1, z मायनस z1 अपॉन c1, x मायनस x2 अपॉन a2, y मायनस y2 अपॉन b2, z मायनस z1 अपॉन c2. These are the two lines. याच्यावरून आपल्याला काय फाइंड करता येईल, a1 कळेल, b1 कळेल, c1 कळेल, x1 कळेल, y1 कळेल, z1 कळेल. त्यानंतर x2, y2, z2, a2, b2 आणि c2 ह्या व्हॅल्यू आपल्याला कम्पेअरिंग करून कळेल. बरोबर, ह्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या तर त्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं बा, फाइंड डिटर्मिनंट. तो डिटर्मिनंट कसा फाइंड कर, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट असं म्हणायचं. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. कोणता डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे, त्याच्यामध्ये पहिला जो रो असणार आहे तो काय पाहून घ्या, x2 मायनस x1. दुसरा रो असणार आहे y2 मायनस y1. तिसरा रो असणार आहे z2 मायनस z1. त्याचा जो सेकंड रो आहे a1, b1, c1 आणि थर्ड रो आहे a2, b2, c2. एकदम सोपी वाली, लक्षात घ्या. x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1, a1, b1, c1, a2, b2, c2. ओके, स्टेप थर्डमध्ये आपण एक व्हॅल्यू फाइंड करणार आहे, तो त्याचा डिनोमिनेटर आहे, तो त्याचा हा न्यूमिनेटर लक्षात घ्या. आणि डिनोमिनेटर कसा असेल पहा, फाइंड स्क्वेअर रूट ऑफ. आता तिथे डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे, पण तुम्हाला मी एक ट्रिक सांगतोय, त्याचा हा डिनोमिनेटर कसा मिळवायचा आहे, डिनोमिनेटर आपल्याला कसा मिळवायचा आहे. ते स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू आहे, पण ती स्क्वेअर रूटमधले व्हॅल्यू आणि त्याच्या कोइफिशियंट कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला मी सांगतोय. जर आपण एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करतोय तर त्यामध्ये काही कोइफिशियंटची गरज असते. मग काय करतो आपण, जर मला x2 मायनस x1 ने मल्टिप्लाय करायचं आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग रो आणि करस्पॉन्डिंग कॉलम सोडून देतो आणि त्यामध्ये 4 एलिमेंट ज्याचा आपण डिटर्मिनंट फाइंड करतो. तीच कन्सेप्ट इथे आपल्याला उपयोगी येणार आहे. पुस्तकात डायरेक्टली फॉर्म्युला दिलेला आहे, पण ते ट्रिक
ते लक्षात कसं ठेवायचं हे आपण समजून घेतो आहे. मग पहिला जो ब्रॅकेट आहे त्यामध्ये काय असेल, x2 - x1च्या करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम विचार सोडून द्यायचा. राहिलं काय, b1 c1 b2 c2, गाईमध्ये राहिले ते b2 आणि c2. तर आपण त्याचा वापर कसा करतो बघा, करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम सोडून दिला, b1 c2 मायनस b2 c1 त्याचा स्क्वेअर ही झाली पहिली व्हॅल्यू, प्लस y2 - y1चा करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम सोडून द्यायचा आहे, a1 c2 मायनस c1 a2 त्याचा स्क्वेअर. आणि शेवटी करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम z2 - z1साठी एलिमिनेट करायचे, a1 b2 मायनस b1 a2 त्याचा काय येईल, स्क्वेअर. इथं सुद्धा तुम्ही c1 b2 म्हणा, b1 c2 c1 b2 त्याचा स्क्वेअर, a1 c2 c1 a2 त्याचा स्क्वेअर, a1 b2 b1 a2 त्याचा स्क्वेअर. हा झाला त्याचा डिनॉमिनेटर. आणि शेवटची स्टेप 4th, फाइंड d इज इक्वल टू न्यूमिनेटर असणार आहे x2 - x1 y2 - y1 z2 - z1 a1 b1 c1 a2 b2 c2. डिवाइडमध्ये स्क्वेअर रूट ऑफ ही व्हॅल्यू b1 c2 c1 b2 त्याचा स्क्वेअर प्लस a1 c2 मायनस c1 a2 त्याचा स्क्वेअर प्लस a1 b2 b1 a2 त्याचा देखील स्क्वेअर. बघून घ्या, हे असणार आहे आपलं डिस्टन्स. जर त्यामध्ये कार्टेशियन इक्वेशन फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर डिस्टन्स कसं फाइंड करता येईल, न्यूमिनेटर सुरुवातीला आपण स्टेप 2 मध्ये फाइंड केलेला आहे आणि डेनॉमिनेटर आपण स्टेप 3 मध्ये फाइंड केलेला आहे. आणि दोघांचा जर आपण रेशो घेतला, दोघांचं आपण डिव्हिजन घेतलं तर ते काय मिळणार आपल्याला, डी. त्याला सुद्धा युनिट्स शेवटी द्यायचं. बरं, अवघड नाही, लक्षात घ्या. हे सुद्धा सोपं आहे. x2 - x1 y2 - y1 z2 - z1 आणि कोइफिशियंट हे DRS a1 b1 c1, सेकंड लाईनचे DRS a2 b2 c2. त्यानंतर हे सुद्धा कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगितलं आहे, x2 - x1च्या करस्पॉन्डिंग रो आणि करस्पॉन्डिंग कॉलम सोडले तर आपल्याला पहिला ब्रॅकेट मिळतो आहे, सेकंड ब्रॅकेट मिळतो आहे आणि z2 - z1साठी थर्ड ब्रॅकेट मिळतं. ओके, आता मला एक सांगा, डिस्टन्स बिटवीन आपण घेतलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन लाईन्स. ओके, पण एक लक्षात घ्या, हे डिस्टन्स काहीतरी असतील केव्हा, जेव्हा त्या लाईनमध्ये काहीतरी डिस्टन्स तयार झालेलं आहे, बरोबर. पण त्या लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट होत असतील, त्या लाईन एकमेकांना काय इंटरसेक्ट होत असतील तर त्यामध्ये डिस्टन्स काही राहील का, तर नाही, बरोबर. इफ द लाईन्स आर इंटरसेक्टिंग, then the distance between them is 0. आणि जर तिथे जर d 0 असेल तर ॲटोमॅटिकली त्याचा न्यूमिनेटर सुद्धा काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणजे ही देखील क्वांटिटी, ही जी क्वांटिटी दिसते तुम्हाला, ही पूर्णपणे काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. याचाच अर्थ काय, त्याने एक सिंपल कंडिशन वापरलेली आहे. ती कंडिशन काय सांगते, जर दोन लाईन इंटरसेक्टिंग असेल तर ही जी न्यूमिनेटरची व्हॅल्यू आहे ती पूर्णपणे काय होते, 0 होते. म्हणून आपण ते कंडिशन फक्त लिहून घेणार आहे. ती कंडिशन काय सांगते बा, कंडिशन फॉर
intersecting lines. Intersecting lines. If two lines x minus x1 upon a1 is equal to y minus y1 upon b1, z minus z1 upon c1, and x minus x2 upon a2 is equal to y minus y2 upon b2, z minus z1 upon z2 upon c2 are intersecting if and only if determinant x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, second row a1 b1 c1, a2 b2 c2, determinant is 0. जो मागच्या टॉपिकमध्ये जो न्यूमरेटर होता जो फाइंड केला आपण x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1 हा फर्स्ट रो, a1 b1 c1 हा सेकंड रो आणि a2 b2 c2 हा थर्ड रो. याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या लाईन काय इंटरसेक्टिंग, किंवा या लाईन इंटरसेक्टिंग असतील, दिलेलं तुम्हाला काय सांगितलेलं असेल क्वेश्चनमध्ये, जर दोन लाईन इंटरसेक्टिंग आहेत आणि या इंटरसेक्टिंग लाईनमध्ये एखादा कोइफिशियंट हा a1 किंवा b1 या ठिकाणी k दिलेला असेल, काय दिलेलं असेल k. इफ दिस लाईन्स आर इंटरसेक्टिंग देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. मग इथे फक्त a1 च्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, k घ्यायचं आहे. बाकीचे सगळे कोइफिशियंट दिलेले असतील, आणि तुम्हाला k ची व्हॅल्यू डिटरमिनंट म्हणून फाइंड करता येईल. ओके, अशा दोन्ही ठिकाणी जर तुम्हाला दोन्ही ठिकाणी ही कंडिशन वापरता येऊ शकते. बरोबर, त्यांनी आपल्याला शो दॅट करायला लावलं, शो दॅट दिस लाईन्स आर इंटरसेक्टिंग. तर आपण कोइफिशियंट फाइंड करून डिटरमिनंट 0 दाखवायचं आहे, तर त्या लाईन कशा असतील इंटरसेक्टिंग. आणि दुसरा क्वेश्चन असा विचारला जातो, ह्या लाईन्स इंटरसेक्टिंग आहे, त्याच्यामध्ये एखाद्या कोइफिशियंटची व्हॅल्यू k दिलेली असेल, ती k ची व्हॅल्यू फाइंड करा. तरीही आपण काय करायचं, त्या सगळ्या कोइफिशियंट कंपेअर करून डिटरमिनंट व्हॅल्यू टाकायची आहे. डिटरमिनंट सॉल्व केल्यानंतर तुम्हाला त्या k ची किंमत किंवा त्या एखाद्या कॉन्स्टंटची किंमत मिळेल. ओके, ह्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आपण बघून घ्या. डिस्टन्स बिटवीन परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन अ पॉईंट अँड अ लाईन. ओके, आता डिस्टन्स बिटवीन लाईन्स फाइंड केले आपण, त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार घेतले. नॉन पॅरल लाईन्समधलं कसं डिस्टन्स आहे, पॅरल लाईन्समधलं कसं डिस्टन्स आहे. आणि यानंतर आपण सेकंड टॉपिकच वेगळा केला की डिस्टन्स बिटवीन लाईन्स इफ वी हॅव कार्टेशियन फॉर्म. आणि वी हॅव कार्टेशियन फॉर्म असल्यानंतरचा फॉर्म्युला एक बनवला आपण, आणि त्याच्यावर आधारित ही कंडिशन आहे, ती कंडिशन ऑफ इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, या कंडिशनचा वापरसुद्धा 3 मार्कांच्या एक्झाम्पलसाठी होऊ शकतो. ओके, आपण पुढच्या लेक्चरमध्ये यावरचे प्रॉब्लेम 6.1 आणि 6.2चे काही प्रॉब्लेम आपण फेस करणार आहोत. थँक्यू.